आम्हाला सांगत होते। संचिता पण तू ऐका ना डॉक्टर, मला थोडं पर्सनल बोलायचंय तुमच्याशी। आपण वर जाऊया का? पण तुम्ही डॉक्टर, मला खरंच पर्सनल बोलायचंय, इथे सगळ्यांसमोर नाही बोलू शकत, म्हणून म्हणते वर जाऊया आणि दिवसभराचे अपडेट सुद्धा द्यायचेत ना तुम्हाला। चला। संचिता मी पण येते बरोबर, मलाही कळू दे। ममा प्लीज अंडरस्टँड, मला फक्त डॉक्टरांशीच बोलायचंय। चला ना तुम्ही, चला चल, या या या। संचिता सावकाश। हो थांबा इथे प्लीज। हा काय प्रकार आहे संचिता? मला इथे का घेऊन आलीस? आणि तू घरी प्रेग्नेंट नाहीयेस हे अजून सांगितलं नाहीस? थोडं हळू बोला मॅम, मी सांगितलं ना मला पर्सनल बोलायचंय म्हणून तुम्हाला इथे घेऊन आले। जे काय ते जरा पटकन बोल, मला इथे अनकम्फर्टेबल फील होते। मॅम प्लीज बी कम्फर्टेबल। मॅम कसं आहे ना, ते मराठीमध्ये म्हणतात ना, विच गोज लाईक ज्याचं जळतं त्याला कळतं, विच मीन्स जी व्यक्ती त्या सिच्युएशन मध्ये असते ना तिलाच माहित असतं नेमका काय प्रॉब्लेम आहे। त्यामुळे बाकीच्यांनी त्यामध्ये पडू नये, अंदाज येत नाही ना बाकीच्या लोकांना, त्यामुळे इंटरफेअर न केलेलं बरं असतं। आता मी प्रेग्नंट नाहीये हे मला आणि माझ्या नवऱ्याला माहितीये की, त्याबद्दल इतरांना इन्क्लुडिंग यू तुम्हाला काय वाटतं काय नाही वाटत याने मला काहीच फरक पडत नाही। बाकी आमच्या घरी कधी सांगायचं कधी नाही हा आमचा प्रश्न आहे ना, तुम्ही नका ना खूप प्लीज। काय पद्धत आहे संचिता बोलण्याची? डॉक्टर आहे मी, त्यावेळी तुम्हाला रिक्वेस्ट केली म्हणून मी गप्प राहिले, पण आता नाही राहणार। हे माझ्या वर्क एथिक्सच्या बाहेर आहे कम्प्लिटली, आणि ते मी कधीच कॉम्प्रोमाइज करणार नाही। आमच्या डॉक्टरी पेशाची शिकवणच आहे की पेशंटला आणि त्याच्या कुटुंबाला कधीच अंधारात ठेवायचं नाही। ही पूर्णपणे त्यांची फसवणूक आहे। वेट 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 वेट, काय इतके हायपर होत आहे? हे बघ, जगात अशी कुठलीही गोष्ट नाहीये ज्याची किंमत नाही करता येत। वेट, ₹50,000 हे घ्या आणि तुमचे हे वर्क एथिक्स तुमचा डॉक्टरी पेशा खुंटीवर टाका। बाकी आमच्या घरात